माझा तुम्हाला प्रश्न आहे, ऐका ना, माझा तुम्हाला प्रश्न आहे. आमचे महाराज मंडळी, आता मी सांगणारच आहे, बापाचं महत्त्व, माईचं महत्त्व सांगणारच आहे. जेव्हा मी माईची महती सांगायला सुरुवात करेल ना, तुम्ही लोक पहिलं गाणं म्हणशाल, पहिली कविता म्हणशाल, पहिलं गीत म्हणशाल, ते म्हणजे आई माझी मायेचा सागर. तुम्हाला मायेचा सागर, दयेचा सागर म्हणतात. का म्हणतात माहिती आहे का? तुम्हाला मायेचा सागर का म्हणतात बहिणी हो? तुमचा मुलगा जर आजारी पडला ना, तर तुम्ही दिवसभर शेतात राबलेले असला तरीसुद्धा रात्री 4 वेळेस उठतात आणि पोराचा अंगातला ताप चेक करतात. बाई, माझ्या पोराला ताप तर नाही जास्त भरला असन. तुमच्या पोराच्या पायात काटा असेल ना, रात्रीमध्ये 4 वेळेस उठतात आणि पोराच्या पायातला काटा चेक करतात. बाई, माझा पोराचा पाय सुजला नसेल ना, बरोबर आहे ना? तुमच्या पिलूच्या, तुमच्या लेकराच्या पायातला काटा तुम्हाला सण होईना, तुमच्या लेकराच्या अंगातला ताप तुम्हाला सण होईना, दुसऱ्याचं पिलू कापून खातो. आपल्याला मायेचा सागर आणि दयेचा सागर ही पदवी शोभते का? हां, कधी केलाय का स्वतःला हा प्रश्न? विचारलंय का स्वतःला? म्हणून आजच कर्म करत असताना सावधगिरीनं, कारण जे करतोय ना ते चांगलं असेल की वाईट 4 पटीनं फिरून येतंय आपल्याकडे, म्हणून जरा सावधगिरी बाळगायची. हो, त्याच्यासाठी तुम्ही म्हणसान महाराज, तुम्ही सांगताय भोगा भोगावाचा लागतो. हो, जसं कर्म आहे तो भोग येणार आहे आपल्या नशिबी. मग याच्यावर तुम्ही एखादं उदाहरण सांगू शकता का? हो, सांगू शकतो ना. साध्या सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल. खरं तर मला काही काही भाषा मतलब मला बोलायलाही त्रास होतो. माझं तोंड आलेलं आणि पुढेच एक ठिणगी उठलेली. काही काही शब्दाचा तोल जायला ना, म्हणा बोबड्या बोल राय ना मी. त्या बाबानं म्हणेल बरोबर आहे, काय एवढं मोठं नाही होते असं, काय एवढं म्हातारं नाही रे म्हणले, तरुणच दिसायला म्हणले ते. आणि बरोबर भगवानने असं कर दिले, जिबले पोट बिऊ झाले, बोलता बी तोत्रे जी राय ना. दृष्टांत सांगतो लक्षपूर्वक ऐका. एका कसायाच्यातून गाय सुटली. एका कसायाच्यातून गाय सुटली. गाय सैरा वैरा धावत्या, कसायाच्या हाती गाय लागत नाहीये. कसाय दादाच्या लक्षात आला, आता गाय मला काही गावत नाही, मला काही सापडत नाही. अशी गंगेच्या थडेनं, नदीच्या काठीनं अशी गाय पडत होती. कसाय दादाच्या लक्षात आला, तर गाय काय मला सापडणार नाही. मग एक ब्राह्मण दादा गंगेवर स्नान करत होते. स्नान करणाऱ्या ब्राह्मण दादाला आवाज दिला, ब्राह्मण दादा ओ ऐका ना, ओ माझ्या हातून गाय सुटली, गाय मला गावत नाही, तेवढी गाय द्या ना म्हणले धरून. आता ब्राह्मण दादा गंगेवर स्नान करत होते. स्नान करता करता उठले, गायच्या समोर गेले, 2 हात आडवे केले. 2 हात आडवे केले, गाय जागीच थांबली. गाय जागीच थांबली. आता कसाय दादाने यावल गायला धरावं. धरल्याच्या नंतर काय केलं असन बाबा? काका, तुम्ही महापेक्षा ज्ञानामानाने मोठे आहात, तुम्हाला अनुभव मोठा आहे. कसायनं गाय धरली, काय केलं असन? त्यानं कापली असन आणि खाल्ली असन, बरोबर आहे ना? आता चला पुढे. एक वारकरी वारी करीत होता. वारी करीत असताना एका गावी मुक्कामाला थांबला. थांबल्याच्या नंतर एका तरुण स्त्रीनं बघावं, वारकरी बाबाला म्हणावं, बाबा कुणाका चाललात? काय नाही की पंढरपुराला जातोया. बाबा पंढरपुराला चाललात? म्हणले हो बाई. बाबा असं करा ना, माझ्याकडे 2 घास जेवायला या ना. वारकरी म्हणतो, बेटा पंक्तीत पण जेवायचं, तुझ्या घरी पण जेवायचं, तुझ्या घरीच येतो म्हणले लेकी जेवायला. वारकरी बाबाला जेवायला घरी आणलं. जेवण वगैरे झालं. वारकरी बाबा घरातून काढता पाय घेतात. तोपर्यंत त्या बाईनं सांगितलं, बाबा चाललात कुठं? काय नाही की आता चाललो म्हणले मंदिरावर झोपाया. बाबा तुम्ही मंदिरावर झोपणार आहात? म्हणले हो बाई. बाबा असं करा ना, मंदिरावर झोपण्यापेक्षा आम्ही घरामध्ये 2च नवरा आणि बायको आहेत, म्हणले तुम्ही इथंच झोपा ना आमच्याजवळ. वारकरी म्हणतो, मंदिरावरही झोपायचं, त्या घरी पण झोपायचं. म्हणले त्या घरी झोपतो पोरी. वारकरी बाबाला पुढच्या रूममध्ये बेड टाकलेलं आहे. 2 नवरा बायको आतल्या रूममध्ये झोपलेले आहेत. दृष्टांत हा सिद्धांत पटवण्यासाठी आणि फेक अजिबात नाहीये, संतांचा दृष्टांत आहे, लक्षपूर्वक ऐका. पण कसं असतं ना, कोणतंही ऐकत असताना पूर्णत्वाला विषय जात नाही तोपर्यंत कोणाचा दोष काढायचा. आणि काही काही लोकांना सवय असते चांगल्यातून वाईट काढतात. काही लोकांना सवय असते चांगल्यातून वाईट काढतात. आणि काही लोक एवढे परफेक्ट असतात का की ते वाईटमधनं सुद्धा चांगलं काढतात. बरोबर आहे ना माया हो? म्हणून दृष्टी चांगली ठेवली का सृष्टी चांगली दिसते. जर आपली नजर चांगली असेल तर आपण किचनमध्ये कमळ बघू शकतो. नजरेत जर दोष असेल ना, तर चंद्रात पण दाग दिसतो. बघायचं आपल्याला काय बघायचं ते. हो, लक्षपूर्वक ऐका. बाईनं वारकरी बाबाला पुढच्या रूममध्ये बेड टाकलेला आणि आतल्या रूममध्ये 2 नवरा बायको झोपल्या. इथं नवरा झोपलाय, बायकोही झोपली. आई मध्यरात्री बाईला जाग आली. उठल्याच्या नंतर वारकरी बाबाच्याकडे गेली. वारकरी बाबाला म्हणते, वारकरी बाबा ओ वारकरी बाबा उठा ना. वारकरी बाबा उठले. म्हणले काय झालं बाई? वारकरी बाबा तुम्हाला माझी इच्छा पूर्ण करायची. वारकरी बाबा तुम्हाला माझी इच्छा पूर्ण करायची. वारकरी म्हणलं, बाप्पा जेवायला आणलं तोवर वाटत होतो बाई काय खासा. तू मला झोपायला जागा दिली बेटा, तोपर्यंत वाटत होतो पोरगी काय पारमार्थी का. पण तुझ्या मनामध्ये असली घाणेरडी विचार आहे. वारकरी बाबांना सांगितलं, असली घाणेरडी कामं आम्ही करत नाही. आणि खरं तर वारकऱ्यांना घाणेरडी कामं करू नये आणि करतही नाही असा माझा विश्वास आहे. कारण काय माहिती का, आम्हाला तुकोबरा यांची शिकवण आहे, जाई व तू माते न करी साया सामी विष्णुदास. थोडं माफी मागून बोलतो, काही लोकांना पचेल, काही लोकांना पचणार नाही. पण मला कळतंय माझ्या बाबांना आवडेल माझा विषय. हो, खरा महाराज असेल, खरा वारकरी असेल, खरा वैष्णव असेल, खरा माडकरी असेल, त्याच्या मनामध्ये कधीच परस्त्रीबद्दल वाईट विचार येत नाही. माफी मागून बोलतो. काही लोकांना जर राग आला तर तुमचं लेकरू समजून मला माफ करा. कारण मी पहिलंच कीर्तन करतोय, मला इथलं काहीच माहिती नाही आहे. पण मला सत्यता मांडायला अजिबात मी घाबरत पण नाही. जरी पहिला आलो असेल तरी मी सत्यता मांडायला घाबरत नाही. तोलतोलचा धंदा आपल्याला जमत नाही. हां, पुढचा कार्यक्रम, पुढची तारीख भेटावी म्हणून तो तोलतोलचा धंदा मी अजिबात करत नाही. कारण आपली दुकान म्हणजे हायवेवर आहे, ग्राहकांची पण कमी नाही, म्हणून एका ग्राहकाची तोलतोल करायची. कारण मला सत्यता मांडायला आवडते. खरा वैष्णव असेल,
खरा वारकरी असेल, खरा माडकरी असेल तर त्याच्या मनामध्ये परस्त्रीबद्दल वाईट विचार येत नाही. हो ना, गड्यात माड आहे, स्वतःला वारकरी म्हणतो, टाडकरी म्हणतो, वैष्णव म्हणतो, आणि तरी जर का परस्त्रीला वाईट नजरेनं बघत असेल तर त्याच्या रक्तात भेसळ आहे दादा. खानदानी माडकरी करणार नाही. विठ्ठल विठ्ठल वारकरी बाबा म्हणायला लागले, बाई आम्हाला संतांची शिकवण जाई व तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास, आम्ही असली घाणेरडी कामं करतच नाही. बाई म्हणते, वारकरी बाबा ज्ञानाच्या गोष्टी सांगू नका, माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी म्हणतो, बाई अजिबात जमणार नाही. वारकरी बाबाचं लक्ष घरात गेलं. वारकरी बाबाच्या मुखातून वाक्य निघाला, का काय बाई आहेस, तुझा नवरा घरात झोपला असल्यावर तुझ्या मनामध्ये असली घाणेरडी विचार आलीच कस काय? बाई म्हणते, वारकरी बाबा तुम्हाला माझा नवरा दिसतोय. बाई बाईनं काढली कुऱ्हाड, नवरा झोपलेला, झोपेतच नवऱ्याला ठार केलं, नवऱ्याची खांडच केली. आता वारकरी बाबाला म्हणते, वारकरी बाबा आपल्याला आडवं येणार कोणी नाही, आता माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी म्हणतो, बापा अग्निदेवतेच्या समोर 7 फेरे घेतले, त्या नवऱ्याला झाले नाही, आमच्यासारख्यांबद्दल काही चांगला विचार करणार आहे. म्हणले, बाई असली घाणेरडी कामं आम्ही करतच नाही. आता बाई म्हणते, आता का नवराही मेला आणि वारकरी माझी इच्छा पूर्ण करत नाही, मग काय करावं? बाईनं थोडं थैमान गाजवलं, हो नाटक करत चलं, आणि मध्यरात्र आवाज द्यायला सुरुवात केली, काका बाबा मामांजी वाचवा 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 म्हणतात. गावातील लोक जमा झाले. म्हणले, बेटा काय झालं? काय नाही काका, या वारकरी बाबांना माझ्या आबरूवर हात टाकायचा प्रयत्न केला, माझा नवरा मला वाचवायला आला तर माझ्या नवऱ्याला सुद्धा जीवे ठार मारलं. म्हणले, या वारकऱ्यानं खरं होतं का माय? हो खरं होतं का? पण काही गोष्टी तुम्हाला सांगतो बरं का, काही गोष्टी न कळत आपल्यावर खोटा आड येतो. आपण खरं असलो तरी पण खोटा आड आपल्या जगाच्या मालकावर बाबाजी बसलेत. समंतक मनी चोरण्याचा माझ्या कन्हैयावर खोटा आड आलता, मग तुमचं माझं काही घेऊन बसलात. पण खोटा आड येण्याचा पहिला संदेश कसा असतो सांगतो. पहिलं गाई म्हशी असे चालतात ना, बैल वगैरे चालतात ना, त्यांच्या चालल्याची जी खुरी असते, खुरीमध्ये साचलेलं पाणी असतं ना, बैलांचे ते पाऊल उमटलेले असतात, त्याच्यामध्ये पाणी साचलेलं असतं. साचलेल्या पाण्यामध्ये जर तुम्ही चंद्राचं दर्शन केलं, चंद्रमाचं, तर आपण कितीही प्रामाणिक असलो तरी सुद्धा आपल्यावर खोटा आड येऊ शकतो. हा संदेश आहे. हां काय ना, ग्रंथांमध्ये सगळं शोधलं तर सापडतं, पण शोधणारं पाहिजे नाही का? हो. आता इथं वारकरी बाबा म्हणतोय, आपण केलेलं काहीच नाही, या पोरीनं आपल्यावर आळ घेतलाय, पण आता आपल्यावर विश्वास करणार कोण आहे? गावातील लोक जमा झालेली. कोणी म्हणतं का रे वारकरी असल्यावर तुझ्या मनामध्ये असले घाणेरडे विचार, कोणी म्हणतं याला जाळून टाका, कोणी म्हणतं मारून टाका, कोणी म्हणतं याला गडफास लावा. एक सुज्ञ बाबा आले, ते म्हणतात, अरे वारकरी असल्यावर असली घाणेरडी कामं करतो. म्हणले, याला मारू नका, मग एक काम करा, या वारकऱ्याला चौकात बांधा आणि याचे दोघं हात तोडा आणि याला मोकळं करा. याचे तुटलेले हात बघून दुसरा वारकरी कोणी घाणेरडी कामं करणार नाही, म्हणून याचे दोघं हात तोडा. वारकऱ्याला चौकात बांधलं, त्याचे दोघं हात तोडले आणि वारकऱ्याला मोकळं केले. दादा वारकऱ्याला मोकळं केलं. आता वारकरीनं पंढरपुराचा मार्ग धरला, पंढरपुरात प्रवेश केला, डोळ्यातून गडगड अश्रू वाहत होते. देवाला सांगितलं, देवा अरे जो भक्त तुझ्यासाठी टाळी वाजवतोय, तुझ्यासाठी वारी करतोय, त्या भक्ताला जर का हात गमवावे लागत असतील तर देवा तुला दयावंत करुणावंत कोण म्हणणार आहे? पण पांडुरंगा, जर तुझ्यासाठी पायी वारी करणाऱ्याला, तुझ्यासाठी भजन गाणाऱ्याला, तुझ्यासाठी टाळी वाजवणाऱ्याला जर हात गमवावे लागत असतील तर तुला करुणावंत दयावंत तरी कसं म्हणायचं देवा? तेव्हा माझ्या जगाच्या मालकानं सांगितलं, वारकरी बाबा मी कधीच कोणावर अन्याय करत नाही, अत्याचार करत नाही, हे तुमचं कर्म तुम्हाला भोगावं लागतं. म्हणले, कसं देवा? मागच्या जन्मामध्ये तुम्ही शुद्ध ब्राह्मण होते, एका कसायाच्या हातून गाय सुटली, गाय सैरा वैरा धावत होती, कसायाच्या हाती गाय लागत नाही. तुम्ही गंगेवर स्नान करत होते ब्राह्मण दादा, आणि तुम्हाला कसाय दादानं आवाज दिला की ब्राह्मण दादा माझ्या हाताकडून गाय सुटली, गाय मला सापडत नाही, गाय घावत नाही, तेवढी गाय मला धरून द्या. तुम्ही काय केलं? गायीच्या समोर गेले आणि दोघं हात आडवे केले. तुम्ही हात आडवे केले म्हणून गायला जीव गमवावा लागला. या हातांमुळे मागच्या जन्मामध्ये गायचा जीव गेला, म्हणून या जन्मामध्ये तुम्हाला हात गमवावे लागले. केले कर्म झाले, केले कर्म झाले, त्याची भोग आले. कर्म माणसाची साथ सोडत नाही. वारकरी बाबांना सांगितलं, देवा माझा गुन्हा माझ्या लक्षात आला रे, पण मला एक सांग ना, मागच्या जन्मामध्ये मी ब्राह्मण होतो, कसाच्या हातून गाय सुटलेली, गायचा जीव वाचत होती, पण मी पुढे जाऊन हात आडवे केले म्हणून मला हात गमवावे लागले. माझा गुन्हा माझ्या लक्षात आला, पण देवा मला एक सांग ना, तिचा नवरा तर गपगुमान झोपला होता, त्याचा काय अपराध होता बिचाऱ्याचा? तो तर गपगुमान झोपला होता ना. तेव्हा माझ्या भगवंतानं सांगितलं, तो आता गपगुमान झोपलेला दिसतोय ना माय, तोच मागच्या जन्माचा कसाई, आणि मारणारी जी बाई आहे ती मागच्या जन्माची गाय आहे. त्यानं जसं तिची खांड केली मागच्या जन्मामध्ये, म्हणून ह्या जन्मामध्ये तिने सुद्धा त्याची खांड केली. हो, म्हणजे कर्म करत असताना सावधगिरीनं नाही तर भोगावाचं लागतो नाही का? पहिला दृष्टांत साधू संतांचा दृष्टांत. मग आता तुम्ही आपण सुटतो का या कालचक्रातून?